हॅलो. हॅलो. हा बोला. हा साहेब, मी पुण्याहून बोलतोय सर, इथे वाघोलीतून. हा बोला. हॅलो. हॅलो. हा बोला, ऐकतो म्हणलं. हा सर, येतो आवाज येतोय सर. हो येतोय, बोला. सर मी चाकणला एका ट्रान्सपोर्ट मध्ये कामाला होतो साहेब. बर. आणि तो ट्रान्सपोर्टवाला मालक सर मला 2 महिने झालं पेमेंटच देईना. हा, काय म्हणून जॉबला मी होते, काय सुपरवायझर करायचं तुम्ही? कडे दिलंय, सुपरवायझर कडे दिलंय, हा. ह्याच्याकडे दिलंय. सुपरवायझर माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकून ठेवत्यात. सुपरवायझर म्हणते माझा काय संबंध, तुम्हाला हा. माझ्याकडे दिलंच नाही. हा. आणि तो ट्रान्सपोर्टवाला सर मला पेमेंटच देईना. किती महिन्यात मी पेमेंट तुमचं देणार? फेसबुकला 2 महिने झालं साहेब, मी काम सोडलेलं तरी पेमेंटच देईना ते. मी ज्यावेळेस सोडायचं होतं ना साहेब, ते म्हणला मला मला जोपर्यंत ड्रायव्हर भेटत नाही ना तोपर्यंत तुम्ही काम करायचं माझ्याकडे. ठीक आहे म्हणलं सर, तुम्हाला ड्रायव्हर आणि ड्रायव्हर भेटलं सर, मला म्हणला 2 दिवसांनी टाकतो. आज 2 महिने झाले साहेब, पेमेंटच टाका नाही ते. हा हा हा. किती, मी सर 2 तुमचं महिन्याचं का? फेसबुकला बघितलं सर, मी लय म्हणजे ही होतोय. हा हा. मी इथं जिंती रामोडी, आपलं करमाळ तालुक्यात आहे सर. मी तिथं राहायला आहे. तर इथं चाकणला कामाला होतो त्या आकाश भगत म्हणून, बर. जे म्हणला ट्रान्सपोर्ट. हा हा. तर ते कोणती पेमेंट गाडी देत नाही मी. चालवायची तुम्ही? आपलं ऍडब्ल्यूला गाड्या चालायच्या बघा, सोलापूर, कोल्हापूर. ऍडब्ल्यू कोणती साठी गाडी? टाटाची म्हणजे कोणती टाटाची ते तर आपलं सहा सांगा असं. टायर सहा टायर सहा टायर अच्छा अच्छा, पॅसेंजर आहे का माल वाहतूक आहे, असं विचारतो तुम्हाला. माल वाहतूक ऍडब्ल्यू गाड्यांना नसतं, जे ऍडब्ल्यू नाही का बघा, पाणी टाकतात ती, युरियाचं पाणी, त्याच्यावर गाडी चालायची ती. अच्छा अच्छा. हं, हं. मग कशामुळे ठेवलं पेमेंट? काय तुमचं काय चुकलं विकलं होतं का? काय सर सांगत बी नाही ती. आज देतो, उद्या देतो, 2 महिने झालं ना तुम्हाला काय पेमेंटच वाटतं, देईना. कशामुळे देत नाही? असं आपली काही चूक आहे का, काय आहे नाही काय? नाही, चूक काहीच नाही सर, माझी काहीच चूक नाही असं. मग ती मला त्याला मालकाला फोन केला की म्हणते सुपरवायझर कडे तुझा पगार दिलाय, तुम्हाला हं, फोन कशाला करतो. सर हं, सुपरवायझरला लावला की ती म्हणते संध्याकाळी देतो, सकाळी देतो, हं. 2 दिवसांनी देतो. बरं ठीक आहे म्हणलं साहेब. का मग माझं कधी त्याच्यापाशी कधीपासून आहेत तुम्ही? आता 2 महिने झाले साहेब त्याच्याकडे. 2 महिन्यापूर्वीच होते का? हा. अच्छा. आणि काम तर बरोबर केलंय. काम बरोबर केले साहेब. मी पण ज्यावेळेस काम सोडायचं होतं सोडण्याचं ना, कारण काय आहे? म्हणजे तुम्ही सर मला पेमेंट झालं पगार होतं. देत नव्हते ते, म्हणजे टायमाला पेमेंट देत नव्हतं. अहो तुम्ही म्हणलं दोन साहेब महिने ड्युटी मला केली पेमेंट, म्हणल्यावर मग मला हप्ता. मग माझं साहेब ऐका, म्हणलं 2 मिनिट ऐका. हा. तुम्ही त्याच्या पहिले बी कामाला होते का त्याच्याकडे, का 2 महिन्यालाच गेलते फक्त, 2 महिन्यापूर्वी? नाही, त्याच्या आधी नव्हतं कामाला. मग त्याच्या पगार पहिल्यांदाच टायमाला देत गेलतो. नव्हते म्हणजे कसं काय? पेमेंट आहे ना सर, आपल्याला जर पेमेंट म्हणजे महिना झाला, 1.5 महिना झाला, तरी कुठं 500 दे, 1000 दे, दोन हं, हजार दे. हं, आणि बाहेर जर गेलं ना, तर असं जेवायला पैसे म्हणजे टाकत नव्हते लवकर. हं, हं, म्हणलं मग सर मला परवडत नाही सर, म्हणलं मला काम सोडायचे. तर ठीक आहे म्हणले, तुम्ही जर असं सोडलं तर तुम्हाला पगार देणार नाही. तुम्ही माझ्याकडे 22 तारखेपर्यंत काम करा म्हणले ती. हं, आणि ज्यावेळेस तुमचा 22 तारखेला भले माझी गाडी उभी भरलेली असू द्या, हं, ज्यांनी मला कामाला लावलं होतं ना, त्या मित्राला मी लाईनवर घेतलं, तर म्हणलं असं असं बोलते. तर ती म्हणलं माझी गाडी भरलेली राहू द्या, पण हं, तुम्ही मला ड्रायव्हर भेटला की तुम्ही तोपर्यंत दुसरी गाडी सोडायची नाही. जर सोडली तर मी तुम्हाला पगार देणार नाही. ठीक आहे म्हणलं साहेब, मी करतो. मी केलं साहेब. त्याच्यानंतर ते ड्रायव्हर भेटला त्यांना, तर ती हं, म्हणले तुम्ही जावा, 2 दिवसात माझं बिल अजून आलं नाही, 2 दिवसांनी मी तुम्हाला पेमेंट करतो. हं, हं, ठीक आहे म्हणलं. आता फोन केला ना साहेब, फोन उचलत नाहीत लवकर. मग ते हं. कुठं किती सुपरवायझरला किती देतो. दिवसापासून फिरवतात? 2 महिने झालं साहेब आता. हा, तुम्ही ड्युटी सोडली त्याच्यानंतर किती दिवसानं फिरवतात, मला देतो करतो आज? ड्युटी बघा, मी 22 मार्चला साहेब मी कामावनं सोडलं बरोबर. अं, सोडलं काम. त्यानं त्यानं सोडायला लावलं ना? हा. ठीक आहे, पाठवा मला नंबर, बोलतो. ठीक आहे सर, माझं नाव दादा साहेब, मी तुम्हाला पाठवतो ते. दोन्ही पाठवा, तुमचं आणि त्याचं. हो हो हो. ठीक आहे. सुपरवायझरचं पण पाठवा. हो हो हो. नंबर नंबर पाठवा दोघं. ओके. हॅलो. हॅलो. हा. हा नमस्कार. नमस्कार. सुनील राजे पाटील बोलतोय मी. कुठून? तुमचं एक प्रकरण आलं होतं माझ्या ऑफिसला, काय दादा मंजुळे म्हणून. त्यांचं काय तर हा हा. पेमेंट राहिले बोलले, तुम्ही काही देत नाही, टाळाटाळ करता असं म्हणलं.
दिले ना, काय मध्ये यायला साहेब, दिलं असेल ना पेमेंट. नाही दिलं, ते सुपरवायझर कडे दिलं म्हणता म्हणले. हा ते सुपरवायझरनं नंबर ब्लॅकलिस्टला टाकून दिला बोलले. बरं, मी बघतो मला थोडा एक अर्धा एक तास द्या, बोलतो मी त्यांच्याशी. चालेल साहेब, तेवढं घ्या दखल. हो 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 ठीक आहे, बघतो मी. हॅलो. हा नमस्कार. हा हा बोला ना. अहो ते नाही सांगितलं तुम्ही ते त्यांचं पेमेंटचं. कोणाचं हो? ते मुलचंद का काय आहे ना तुमच्याकडे ड्रायव्हर होता. अच्छा, दुपारी तुमचं माझ्यावर आलतं बोलणं. बरोबर बरोबर. नाही नाही, सांगितलंय मी. त्याने काय केलं, त्या सुपरवायझरला पेमेंट दिलं. ऍक्च्युली मी काय ड्रायव्हर लोक भरायचं बिरायचं कोणाचं काय बघत नाही. त्या सुपरवायझरला पेमेंट दिलं होतं त्यांचं. त्याने काय केलं, खर्च केले. तर त्याला सांगितलं सोमवारी 11 वाजेपर्यंत त्याला पेमेंट देऊन टाकलं. उद्या सुट्टी आहे रविवारी. सोमवारी जर 11 11:30 पेमेंट नाही आलं तर मला एकदा परत कॉल करा, मी त्याच्या पेमेंट मधून कट करून द्यायला होतं मॅडमला डायरेक्ट त्यांना. करा साहेब तेवढं. आपले गरीब लोक असतात आपले जो. नाही नाही नाही, असू द्या. काय गरीब टूर्स अँड ट्रॅव्हल्स होतं. हा पण ते काय गरीब करून खाणारे असतात. मला वाटतं त्याला विचारलं मी, तुझे काय चूक आहे का, काय मालकाला उद्धट बोललास का, काय चुकीचं केलास का. नाही 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 नाही, नाही पहिली गोष्ट मी ना त्यांना घेताना कामावर मी नव्हतो आणि ते सोडताना काय गोष्टी मला नाही सांगितलं त्यांनी. ते माझी लोक सगळी कामं बघतात. आता माझं काय नागपूरला चालू आहे, चाकणला चालू आहे, पुण्यात जळगावला चालू आहे, बऱ्याच ठिकाणी गाडी येते बोलले तुमची. नाही सगळ्या ठिकाणी जाते आपलं, असं काय नाही. सगळ्या ठिकाणी ऑल इंडिया आहे आपलं. आणि काय 10 रुपये ड्रायव्हरचे आपल्याला ठेवायचे पण नाही पहिली गोष्ट. तर मी आतापर्यंत कोणाला ठेवले पण नाही. शेवटी प्रत्येकाचे काय असतात प्रत्येकाचे ते. काय नाही ना, सोमवारी 11 वाजेपर्यंत त्यांना पेमेंट जाईल आणि नाही केलं तर मी त्याच्या पेमेंट मधून कट करून मॅडमला द्यायला लागेल त्याला. ओके साहेब, ओके, धन्यवाद. ठीक आहे, तुम्ही ठीक आहे. स्वतः लक्ष द्या जरा थोडं. हा हो बघतो मी बोललोय मग तुमचा फोन आला ना त्यावेळेस बोललो म्हणलं त्याचं पेमेंट का नाही गेलं, तर मग त्याने काहीतरी गाडीला खर्च केला वाटतं त्याच्या सुपरवायझरने. तर ते ठीक आहे, ते दिलं शिक्षकाचं. आमची पण गोशाळा आहे इथं चाकणमध्ये. बरोबर, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, काय अडचण नाही. कुठल्या योगानं आपली ओळख झाली, बस झालं काय. नाही 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 नक्की त्यांचं होऊन जाईल, काळजी नका करू. पेमेंट त्यांचं करून देतो मी. हो काय असं नाही विषय. ठीक आहे, आज नाही आलं तर सोमवारी 100% होऊन जाईल त्यांना. ओके ओके, धन्यवाद. ठीक. हॅलो. हा बोला की. हा टाकलं साहेब त्यांनी 10,700 टाकले आता. टाकले ना. हो, आपलं 13,500 होतं. हो टाकले साहेब, टाकले. थँक्यू साहेब, बरं का तुम्ही देवासारखे भेटले राहू. लय गरीबाचं खरंच साहेब, लय तुमचं लय उपकार झाले तुमचे. तुमच्यासारखं खरंच सर, तुमच्यासारखा रिस्पॉन्स म्हणजे एवढं फॉलो तुम्ही घेतलं ना त्याच्यामुळं. तर मी माझा जीव असा फार ही झालता हो. कारण आपल्याला 10,000 तीच लय होतं ना, इथं आपण भाड्याने राहतो ही. कष्टाचे पैसे आपल्या. हा ना, कष्ट रात्रंदिवस कष्ट केलं होतं. दुसरं काय नाही. 2-3 हजार असताना साहेब काय वाटलं नसतं, पण पूर्ण महिन्याचं. मस्त. पण आता काय करणार ते. आणि माझा पूर्ण इलाज संपला होता साहेब, माहिती का. माझ्या एका मित्राने असं सांगितलं, फेसबुकला एक असं ही टाक, हे असं म्हणलं. मी फेसबुकला त्यांचे व्हिडिओ बघतो. मी तुमचं फेसबुकला हे टाकलं, मला ते तुमचं व्हिडिओ दिसलं आणि मग मी ती नंबर सेव्ह करून ठेवला. बरोबर आहे. हो तेच ना साहेब, तुम्ही खरं लय दिवसासारखे भेटले साहेब. नीट नसायचं बोलत. तुम्हाला कळतं का काय, मी मीटिंग मध्ये असतो, मी बाहेर असतो, कार्यक्रम, मला कशाला फोन लावता. ती मशीन जसं तुमचं कॉल गेलाय ना तसं इतकं म्हणजे मला काल सुद्धा इतकं व्यवस्थित बोलला ना, मला पेमेंटचं टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला देतो. महेशने नाही केलं तर मी देईल. मला एक कॉल आलता म्हणले कोणाच तरी, देतो म्हणले तुमचं पेमेंट. जसं तुमचा कॉल गेला ना तसं लय ही करून बोलायला लागली ती. बोलतो मी असं काय बोलत नाही, पण थँक्यू बरं का, थँक्यू. लय भारी झाली साहेब, खरंच लय भारी, देवासारखी भेटली तू. नाही माझं सगळं म्हणजे हात. आणि पोलीस स्टेशनला जावं तर पोलीस स्टेशनला घेतात का नाही ही भीती साहेब होती मला. हा आता कुठं राहिलंय, पुण्यामध्ये का बाहेर? पुण्याला इथंच वावलीला राहिलाय. काय असलं दुसरं पण काय. हो हो ठीक आहे, थँक्यू साहेब. रात्री कधी फोन करत जावा. ओके ओके साहेब. हक्कानं लावायचं काय अडचण नाही नाही साहेब, लय खरंच देवासारखं माणूस आहे तुम्ही खरंच. छोटी ना मोठी मदत कुठली त्याला नाव नसतं. नाही नाही 1000 रुपये राहू द्या ना 100 रुपये राहू द्या. नाही नाही बरोबर आहे. काय तर पोलीस माहिती का, 5 रुपये म्हणजे कौतुक करेल तेवढं हे काय माहिती. कोण एवढं फॉलोअप घेतो, कोण एवढं हे करतं माहिती का. तुम्ही इतकं हे घेतलं ना, मनावर घेतलं ते. मला माझ्या मनात तुम्ही देवाची जागा घेतली माझ्या मनात खरंच. नाही कारण मी 2 महिने काय त्रास काढले ना, ती माझं 2-4 दिवसात ती फळ दिले तुम्ही मला. त्या कष्टात हे इतक्या त्रासाचं आहे ना, काहीतरी समाधान वाटलंय.
चालतंय भाऊ, मग करा कधी ओके, आपण ओके, सर. फोन करतो हा.